फर्स्ट क्वेश्चन, पॉवर्टी आणि अनब्रिटिश रूल इन इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर या पुस्तकाचे लेखक आहेत दादाभाई नौरोजी. डॅश यांना भारताच्या प्रबोधनाचे जनक असे म्हटले जाते. तर राजा राममोहन रॉय. डॅश यांना भारताच्या प्रबोधनाचे जनक असे म्हटले जाते. तर राजा राममोहन रॉय. भ्रमिका समाजाची स्थापना कोणी केली? हे जर सगळ्यांना माहीत असणार. भ्रमिका समाजाची स्थापना केशवचंद्र सेन यांनी केली. पीपल्स एज्युकेशन सोसायटी स्थापना कोणी केली? पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? तर याची स्थापना केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली होती. भारतातील कोणत्या नदीने त्रिभुज प्रदेश तयार केलेला नाही? भारतातील कोणत्या नदीने त्रिभुज प्रदेश तयार केलेला नाही? तर कावेरी, गोदावरी, कृष्णा आणि नर्मदा. तर कोणी केली नाही? नर्मदानी केली नाही, जो गुजरातमध्ये आली आहे. हो ना. भारतात सर्वात जास्त क्षेत्र डॅशच्या जलसिंचनद्वारा सिंचित केला जातो. भारतात सर्वात जास्त क्षेत्र डॅशच्या जलसिंचनद्वारा सिंचित केला जातो. ऑफकोर्स विहीर असणार आहे. विहिरीच्या जलसिंचनद्वारा सिंचित केले जातो. दक्षिणेस महादेव डोंगर व उत्तरेस हरिश्चंद्र बालाघाट डोंगर यामुळे डॅश नदी खोरे मर्यादित झालेले. दक्षिणेस महादेव डोंगर व उत्तरेस हरिश्चंद्र बालाघाट डोंगर यामुळे डॅश नदी खोरे मर्यादित झालेले आहे. तर भीमा नदी. भीमा नदी खोरे मर्यादित झालेले आहे. गोदावरी नदीचा उद्गम डॅश येथे झाला आहे. गोदावरी नदीचा उद्गम डॅश येथे झाला आहे. तर त्र्यंबकेश्वर. गोदावरी नदीचा उद्गम त्र्यंबकेश्वर येथे झाला आहे. आपला लास्ट क्वेश्चन, कोणत्या शहराला महाराष्ट्राचा हरितपट्टा म्हणून ओळखले जाते? कोणत्या शहराला महाराष्ट्राचा हरितपट्टा म्हणून ओळखले जाते? मला असं वाटतं ह्याचा आन्सर तुम्ही द्यावं. कमेंट्समध्ये नक्की सांगा की कोणत्या शहराला महाराष्ट्राचा हरितपट्टा म्हणून ओळखले जाते.